नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी 12 मार्च रोजी सकाळी भीषण अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर मौजा चोरबाहुली शिवारात सकाळी सुमारे 7:30 ते 8:30 वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे। MP 22 ZG 0728 क्रमांकाची मोटरसायकल चालवत विजय भीमराव गेडाम वय 23 वर्ष हा जबलपूरकडून नागपूरकडे येत होता। त्याच्या मोटरसायकलवर इंद्रकुमार भालेकर वय 50 वर्ष हे मागे बसले होते। दरम्यान चोरबाहुली शिवारात समोर जाणाऱ्या कंटेनरला डिव्हायडरच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना मोटरसायकलचा कंटेनरला धक्का लागला। या धडकेत मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही रस्त्यावर कोसळलेत। या अपघातात चालक विजय गेडाम याच्या डोक्याला आणि उजव्या हाताला दुखापत झाली, तर मागे बसलेले इंद्रकुमार भालेकर हे गंभीर जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी येथील कर्मचारी डॉक्टर लखन हनवत, प्रवीण ठाकूर आणि नितेश नेवारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना देवलापार ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेत। मात्र उपचारादरम्यान इंद्रकुमार भालेकर यांचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी देवलापार पोलीस ठाण्यात मोटरसायकल चालक विजय गेडाम याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 अ, 106 तसेच मोटर वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहेत।